भारताची गंगा जमुनी तहजीब म्हणून आपण उत्तर प्रदेशकडे पाहतो। उत्तर प्रदेशमधली अनेक शहरं, अनेक गावं, तिथलं भारतीयांचं जीवन, तिथलं हिंदू आणि मुसलमानांचं सहजीवन याबद्दलची उदाहरणं दिली जातात। पण मागच्या काही दिवसांपासून आपण बरेलीच्या दंग्यांच्याबद्दल ऐकतोय। आम्ही सुद्धा याबद्दलचे काही व्हिडिओ अगोदर केलेले आहेत। या दंगलीमध्ये असं दिसतंय की एक प्रकारची कुठल्या तरी एका मुद्द्यावरून दंगल झाली आणि दोन समुदाय एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले, पण तसं नाही आहे मित्रांनो। उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये जी दंगल झाली ती खरं तर दंगल नव्हती। तो एक वेगळ्या प्रकारचा प्लॅन होता। तिथलं सरकार उलथवायचं, तिथली पोलीस प्रशासन व्यवस्था उलथवून टाकण्याचा तो प्लॅन होता। ती काही फक्त एक साधारण दंगल नव्हती। आणि ती कशी साधारण दंगल नव्हती ते या संपूर्ण दंगलीचं प्लॅनिंग किंवा त्याच्या मागच्या घडामोडी पाहिल्या तर लक्षात येतं। आत्तापर्यंत उत्तर प्रदेश ATSनं म्हणजे अँटी टेररिझम स्क्वॉडनं देखील हे सांगितलंय की ही फक्त दंगल नाही आहे। त्यामुळं या दंगलीकडे फक्त दंगल म्हणून बघून उपयोग नाही। आणि तसंच आत्ता योगी आदित्यनाथ करतायत। ही दंगल छमलेली आहे, या दंगलीतले सगळे गुन्हेगार सापडलेले आहेत, पण या गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या ठेचल्या गेल्या पाहिजेत। या गुन्हेगारांनी परत गुन्हा करता कामा नये अशा पद्धतीनं त्यांना वठणीवर आणलं पाहिजे। हे सगळं होतंय आणि कशा पद्धतीनं हा सगळा घटनाक्रम चाललाय आणि आतापर्यंत यामध्ये काय अपडेट्स आहेत ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। 26 सप्टेंबरला ॲक्च्युली दंगलीला सुरुवात झाली। म्हणजे 26 सप्टेंबरला शुक्रवारी नमाज नंतर लोक रस्त्यावर आले आणि तिथं दंगलीला सुरुवात झाली। पण ॲक्च्युली या दंगलीची सुरुवात, याच्या प्लॅनिंगची सुरुवात 19 सप्टेंबरपासून झाली होती। 19 सप्टेंबरला नदीम खान आणि नफीस खान हे जे दोन इत्तेहादे मिल्लत काउन्सिल या पक्षाचे दोन प्रमुख नेते होते, या दोन नेत्यांनी आपल्या सहीनं एक कागद काढला आणि तो आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये फिरवला आणि लोकांना सांगितलं की तुम्ही 26 सप्टेंबरला या ठिकाणी इस्लामिया ग्राउंडवर यायचं आहे आणि तिथं आपल्याला नवीन पुढचा प्लॅन आखायचा आहे। त्या पद्धतीनं सर्व लोक तिथं आले आणि दंगलीला सुरुवात झाली। खरं तर या दंगलीमध्ये जे लोक आले ते सगळे फक्त बरेलीमधले नव्हते, बरेलीच्या बाहेरून देखील लोक आले। आणि हे जे नदीम आणि नफीस खान हे जे दोन नेते होते या पक्षाचे, यातल्या नफीस खाननं तर काही दिवसापूर्वी असं ओपन व्हिडिओवरती स्टेटमेंट दिलं होतं। त्यामध्ये तो म्हणाला होता की बरेलीचा SHO म्हणजे तिथला जो पोलीस इन्स्पेक्टर आहे त्या इन्स्पेक्टरचे आपण हात कापायचे आहेत। त्यावेळेला आणि खरोखरच या दंगलीच्या दरम्यान लोकांनी पोलिसांच्या गन्स काढून घेतल्या, त्यांच्या हातातले वायरलेस फोन्स काढून घेतले आणि अशा पद्धतीनं त्याच गन्सचा वापर पोलिसांच्या विरुद्ध केला। दंगल भडकवताना देखील अनेक शस्त्र या दंगल करणाऱ्या लोकांच्या हातात होती। इत्तेहादे मिल्लत काउन्सिल या पक्षाचा प्रमुख असलेला मौलाना तौकीर रजा यानं तर स्पष्टपणे सांगितलं होतं की आपल्याला हा शेवटचाच लढा द्यायचा आहे, त्यामुळे यामध्ये पोलिसांची जरी हत्या झाली तरी काहीही हरकत नाही। त्यामुळे तुम्ही पोलीस आडवे पडले तर पोलिसांना खुशाल मारा, इतक्या लेवलपर्यंत या दंगलीचं प्लॅनिंग झालं होतं। 2-3 दिवसांपासून आता ही दंगल शांत झाली, त्यानंतर कर्फ्यू लावला गेला, सगळं काही थंड झालंय। पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या गोष्टीला थंड घ्यायला तयार नाहीत। त्यांना देखील माहिती आहे की ही फक्त दंगल नव्हती। त्यामुळं योगी आदित्यनाथांनी आता परवाच एक असं स्टेटमेंट दिलंय की या दंगली करणाऱ्यांना अशा पद्धतीची अद्दल घडवली जाईल की त्यांच्या येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील की कशा पद्धतीची शिक्षा दिली जाते। हे माझं शासन आहे, म्हणजे योगी आदित्यनाथांचं शासन आहे हे सांगायला ते विसरले नाहीत। यामध्ये आतापर्यंत 81 लोकांची अटक झालेली आहे। यामध्ये IMC या पक्षाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि इतर अनेक लोक आहेत। या 81 लोकांची अटक झाली। याशिवाय 250 कोटी रुपयांची प्रॉपर्टी सील केलेली आहे सरकारनं। या 250 कोटी रुपयांच्या पैकी कितीतरी प्रॉपर्टी बुलडोज केलेली आहे। म्हणजे काही लॉन्स, काही हॉटेल्स जे मौलाना तौकीर रजाच्या संबंधित लोकांचे होते ते बुलडोजर लावून उद्ध्वस्त केलेले आहेत। मौलाना तौकीर रजाच्या एका पाहुण्याचं रिक्षा चार्जिंग स्टेशन होतं ते उद्ध्वस्त केलं गेलं। इथं इलेक्ट्रिसिटी चोरी केली जायची आणि या चोरी केलेल्या विजेचा वापर करून दिवसाला 70 ते 80 रिक्षा चार्जिंग केल्या जायच्या। अशा पद्धतीचं हे सगळा घटनाक्रम या ठिकाणी चालायचा। बरेलीमधल्या या नदीम खान, नफीस खान या लोकांची आणि शमशाद नावाच्या IMC पक्षाच्याच नेत्याची अशा प्रकारची दहशत होती की पोलीस देखील या लोकांना हात लावायला धाडस करत नव्हते। आतापर्यंत कधीही कोणतीही दंगल किंवा साधी एखादी घटना जरी घडली
हे नदीम खान, नफीस खान सारखे लोक हजारो तरुणांना काही तासात एकत्र बोलवायचे आणि पोलीस स्टेशनवर मोर्चा न्यायचे आणि पोलीस देखील या लोकांना घाबरायचे, कारण शेवटी पोलिसांना देखील तिथंच राहायचं असायचं, त्यांची देखील मुलं बाळं होती, त्यामुळे इतक्या प्रकारची दहशत या लोकांनी त्या गावामध्ये निर्माण केलेली होती। आता पोलिसांनी या सगळ्या लोकांना अटक केलेली आहे, त्यांच्याकडे जी शस्त्र होती ती शस्त्र ताब्यात घेतलेली आहेत। यातल्या अनेक कार्यकर्त्यांचे पोलिसांनी हातपाय मोडलेले आहेत आणि त्यांना एक प्रकारे परेड केलं जाते। नदीम खान, नफीस खान सारख्या मोठ्या गुंडांना देखील पोलिसांनी मारहाण करून रस्त्यावरून बरेलीच्या त्यांची धिंड काढलेली आहे। अशा पद्धतीने पोलीस लोकांच्या मनातली त्यांची दहशत कमी करत आहेत। मौलाना तौकीर रजाचा भाऊ मौलाना तौसिफ रजा यानं मात्र आता पोलिसांना विनंती केली आहे की पोलिसांनी ॲक्शन थांबवावी, जे काय गुन्हेगार आहेत त्यांना आता पोलिसांनी पकडले, ही ॲक्शन इथंच थांबवावी आणि इतर मुसलमानांना टार्गेट करू नये। पण इथं मुसलमानांना टार्गेट करण्यापेक्षा इथं जे दंगलीचे गुन्हेगार होते त्यांना टार्गेट केलं जाते, त्यांच्या प्रॉपर्टीजना टार्गेट केलं जाते आणि खरं तर त्यांच्या मागं असणारा पैसा, त्यांच्या मागं असणारा हा खंडणीचा पैसा म्हणा किंवा जी खरेदी विक्रीचे व्यवहार हे लोक करायचे त्यामधून येणारा पैसा ही यांची ताकद होती, ती मोडून काढणं गरजेचं आहे। म्हणूनच सरकार इथं गप्प बसत नाहीये। हे अशा पद्धतीनं बरेलीचं वातावरण पेटलेलं असताना दुसरीकडे AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी बरेलीच्या हिंसाचारावर मात्र नाराज आहेत। त्यांनी उघडपणे कुठलाही पक्ष घेतला नसला तरी ते असं म्हणतात की या देशामध्ये आय लव्ह मोदी म्हणायची सोय आहे, पण आय लव्ह मोहम्मद म्हणता येत नाही। पण इथं मुद्दा अशा पद्धतीने भरकटवला जातोय, मुसलमानांना खोटं सांगितलं जातंय की आय लव्ह मोहम्मदचा मुद्दा आहे। मुद्दा आय लव्ह मोहम्मदचा नाही आहे, मुद्दा आय लव्ह महादेवचा पण नाही आहे। इथं कोणीही आपल्या देवाबरोबर प्रेम करू शकतो किंवा आपल्या देवाबद्दलचं प्रेम व्यक्त करू शकतो। मुद्दा इथं नाही आहे, इथं झालेली आहे दंगल आणि त्या दंगलीच्या मागचं प्लॅनिंग आणि त्याच्यासाठी फक्त आय लव्ह मोहम्मदचा वापर केला गेला आहे। पण तरीही असदुद्दीन ओवैसींसारखे जबाबदार नेते मात्र अशा प्रकारचे फुटकळ स्टेटमेंट्स देत आहेत, हे बघून आश्चर्य वाटतं। कारण फक्त आय लव्ह मोहम्मदचा मुद्दा असा तर इतर शहरांमध्ये ज्या पद्धतीने रॅली निघल्या तशा रॅली निघाल्या असत्या, एक दोन छोट्या मोठ्या घटना इतर ठिकाणी देखील घडलेल्या आहेत, पण बरेलीमध्ये तसं घडलेलं नाही। बरेलीमध्ये प्रॉपर पोलिसांच्या गन काढून घेतलेले आहेत, पोलिसांचे वायरलेस फोन्स काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरून घटना भडकवायचा प्रयत्न केलेला आहे, दंगली भडकवायचा प्रयत्न झालेला आहे। हे सगळं झालेलं असताना बरेलीच्या या हिंसाचाराकडे फक्त एक हिंसाचार, एक दंगल म्हणून पाहता कामा नये। याच्याकडे पाकिस्तान पुरस्कृत ISIनं पुरस्कृत केलेली एक दंगल किंवा एक सरकार उलथवून टाकण्याचा डाव जे उत्तर प्रदेश ATSनं सांगितलंय तशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं सिरियसली घेतलं पाहिजे। महाराष्ट्रात इतर ठिकाणी सुद्धा अशा पद्धतीच्या घडामोडी होतील याकडे देखील पोलिसांनी आणि प्रशासनानं लक्ष ठेवलं पाहिजे, कारण उत्तर प्रदेशमध्ये जे चाललंय ते अतिशय एक प्रकारच्या टूल किट प्रमाणे चाललंय। अशाच घडामोडी इतर शहरांमध्येही होऊ शकतात, त्यासाठी प्रशासनानं त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे। त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये आता याला ज्या पद्धतीने हँडल केलं जातंय तशाच पद्धतीनं अशा घटनांना हँडल केलं पाहिजे। ज्या पद्धतीनं प्रॉपर्टी सील केल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना कडक शिक्षा दिल्या जात आहेत, त्यांना गावातून धिंड काढली जाते, त्याचबरोबर त्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या बुलडोज केल्या जात आहेत, म्हणजे उद्ध्वस्त केल्या जात आहेत। अशा गोष्टी जर झाल्या तरच भविष्यातल्या दंगली कमी व्हायचं काम होईल, अन्यथा या लोकांना आपण नेता झाल्यासारखं वाटेल आणि नेता होऊन आपण काहीही करू शकतो, लोकांना एकत्र आणू शकतो। कुठल्याही धार्मिक मुद्द्यावरून कुठलाही एक पोस्टर लावून आपल्या देवाचं त्याच्यावर नाव लिहून लोकांना भडकावणं खूप सोपं आहे आणि आत्ताच्या काळात ते अतिशय सोपं झालेलं आहे ते सोशल मीडियामुळे। त्यामुळे या सगळ्या घटनांच्यापासून आपल्याला धडा घेता येईल आणि पुढच्या भविष्यातल्या गोष्टी टाळता येतील। बरेलीमध्ये चाललेल्या या हिंसेबद्दल, यामध्ये तथाकथित असणाऱ्या पाकिस्तानच्या सहभागाबद्दल, यामध्ये असणाऱ्या सरकार उलथवून टाकण्याच्या कॉन्स्पिरसीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। उत्तर प्रदेश सरकार आणि योगी आदित्यनाथ यामध्ये ज्या पद्धतीने आक्रमक झालेले आहेत, ज्या पद्धतीची ॲक्शन ते घेत आहेत ती योग्य आहे का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।